नमस्कार मित्रांनो, KR मॅथ्स आणि GK मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, भरपूर जिल्ह्याचे कट ऑफ लागलेले आहेत, ग्राउंडचे पण लागले आणि पेपर पण झाले. त्यानुसार लय सारे विद्यार्थी लागले, कोणाच्या अंगावर गुलाल उडला आणि कोणी नाराज झाला. ठीक आहे, पण आता काही घटकाचे पेपर राहिलेले आहेत, जसं की CP मुंबईचा. आता CP मुंबईचा कट ऑफ लागणार हा जास्तीत जास्त 2 दिवसाच्या आतमध्ये कट ऑफ लागू शकते. 2 किंवा 3 दिवस म्हणजे 1 एप्रिलपर्यंत कट ऑफ लागणार आहे. तर एक अंदाजित कट ऑफ सर मी माझ्या मनाने काढलेला आहे, सहज पाहून घ्या तुम्ही. चल ठीक आहे, पहा मित्रांनो, CP मुंबईचा ग्राउंडचा अंदाजित कट ऑफ 2026. चला सर्वात पहिले काय पाहायचं, ओपनचा कट ऑफ मित्रांनो पुरुषांचा किती राहणार, 39 ते 37 पर्यंत राहणार. एक अंदाज आहे. ठीक आहे, ओपनचा 39 ते 37. ठीक आहे, महिलांचा किती राहणार, महिलांचा 35 ते 33 पर्यंत राहणार. ठीक आहे, चला ओबीसीचा किती राहणार आहे, 36 ते 34. ओबीसीचा किती राहणार, 36 ते 34 हा अंदाजित आहे काय. चला पुढचा, महिलांचा 32 ते 30च्या दरम्यान राहणार. ESBCचा किती राहणार, 35 ते 33च्या दरम्यान लागू शकतो. ठीक आहे, आणि महिलांचा 30 ते 28च्या दरम्यान लागू शकतो. त्याचप्रमाणे EWS पाहून घ्या. EWSचा कट ऑफ मित्रांनो भरपूर ठिकाणी खूप कमी लागत आहे. तसंच मुंबईला पण कमी लागणार, कारण की जागा भरपूर आहेत त्या कारणानं. EWSचा किती 28 ते 26 पर्यंत लागू शकतो. हा झाला पुरुषांचा. महिलांचा किती लागणार, 25च्या जवळपास लागू शकतो कमीत कमी. आता त्याच्या खाली तर जाऊ शकत नाही. त्यानंतर SCचा किती लागणार नाही, SCचा लागणार 32 ते 30च्या दरम्यान मुलांचा. त्यानंतर मुलींचा पाहूया, मुलींचा 28 ते 26 या दरम्यान लागू शकतो. चला त्याच्यानंतर SBCचा किती लागणार आहे, 30 ते 28 पर्यंत लागू शकतो. महिलांचा किती 28 ते 26 पर्यंत लागू शकतो. त्यानंतर VJA 36 ते 34 आणि महिलांचा 30 ते 28. NTBचा 34 ते 32 आणि महिलांचा 31 ते 30 पर्यंत. त्यानंतर NTD 35 ते 33. 35 ते 33 पुरुषांचा आणि महिलांचा लागेल 31 ते 28. पहा मित्रांनो, हा एक पूर्णपणे अंदाजित कट ऑफ आहे. ठीक आहे, आणि या प्रमाणात जागेनुसार जर विचार केला तर या प्रमाणात हा कट ऑफ असायला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, आता आपल्याला मुंबईचा पेपर कसा राहणार आणि त्याचा अभ्यास कसा करायचा याच्यावर पण व्हिडिओ बनवणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.